कोल्हापूरची महालक्ष्मी एक कथा। फार वर्षांपूर्वी कोल्हापूर नगरीत एक सुंदर मंदिर होतं, जिथे देवी महालक्ष्मी वास करत होती। ही देवी फक्त दगडी मूर्ती नव्हती, तर ती जिवंत होती असं मानलं जाई। तिच्या कृपेने कोल्हापूर समृद्ध झालं होतं। व्यापारी भरभराटीला येत होते, शेतकरी सुखी होते आणि घरात नेहमी आनंद नांदत होता। कथेची सुरुवात फार प्राचीन काळी कोल्हासूर नावाचा एक अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस होता। त्याने आपल्या शक्तीच्या बळावर पृथ्वीवर खूप हाहाकार माजवला होता। ऋषीमुनी आणि सामान्य लोक त्याच्या त्रासाला कंटाळले होते। त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्याचा वध करण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवाकडे आणि नंतर भगवान शंकराकडे गेले, पण कोल्हासूराला मिळालेल्या वरदानामुळे त्याला हरवणे कठीण होते। देवी महालक्ष्मीचे आगमन। त्यानंतर सर्व देवांनी मिळून आदिशक्ती महालक्ष्मीचा धावा केला। त्यांच्या प्रार्थनेला मान देऊन देवी महालक्ष्मी एका तेजस्वी रूपात प्रकट झाल्या। देवी महालक्ष्मीचे आगमन। जेव्हा कोल्हासूराचा अत्याचार असह्य झाला, तेव्हा सर्व देव आणि ऋषीमुनी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी गेले। त्यांनी सर्व शक्तिमान आदिशक्ती देवीला आवाहन केले। तेव्हा देवी महालक्ष्मीने अवतार घेतला। ती अत्यंत तेजस्वी आणि शक्तिशाली रूपात प्रकट झाली। कोल्हासूराचा वध। देवी महालक्ष्मी आणि कोल्हासूर यांच्यात घनघोर युद्ध झाले। हे युद्ध अनेक दिवस चालले। देवीने आपल्या विविध शस्त्रांनी कोल्हासूराचा सामना केला। शेवटी देवीने कोल्हासूराचा वध केला आणि या प्रदेशाला त्याच्या जाचातून मुक्त केले। कोल्हासूराची इच्छा। मरण्यापूर्वी कोल्हासूराने देवीकडे वर मागितला की या शहराला त्याच्या नावावरून कोल्हापूर असे नाव मिळावे आणि येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात। देवीने त्याची ही इच्छा पूर्ण केली। देवीचे वास्तव्य। कोल्हासूराचा वध केल्यानंतर देवी महालक्ष्मीने कोल्हापूर येथेच वास्तव्य केले। जिथे तिने कोल्हासूराचा वध केला, तिथेच आज भव्य महालक्ष्मी मंदिर उभे आहे। देवी महालक्ष्मी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि देशभरातून हजारो भक्त तिच्या दर्शनासाठी येतात। कथेचे महत्त्व। ही कथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। देवी महालक्ष्मी ही केवळ धनसंपत्तीची देवता नाही, तर ती शक्ती, शौर्य आणि संरक्षणाचीही देवता आहे। तिच्या कृपेने भक्तांचे दुःख दूर होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी भक्तांना आशीर्वाद देते आणि त्यांचे रक्षण करते असे मानले जाते।